फारच बोललो. वेळेचं भान राखून मोजकच बोलणार आहे. प्रथमतः पवार साहेबांसमोर हे माझं पहिलंच भाषण आहे. विजयदादांसमोर हे माझं पहिलंच भाषण आहे. आणि म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे आमचे भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासमोर माझं पहिलंच भाषण. धैर्यशील जिंकणार आहे याच्याबद्दल कोणालाही काही शंका नसू दे. आम्ही सुद्धा पलटणमधून जास्तीत जास्त तुम्हाला लीड देऊ याची मी तुम्हाला ग्वाही देतो. इतका विचित्र प्रसंग आहे हे इलेक्शन, इतकं विचित्र आहे कारण पहिल्यांदा मी इथं घड्याळाचा प्रचार नाही करत आहे. मला ते फार विचित्र वाटतंय. काही झालं तरी पवार साहेबांचे घराचे आणि आमच्या घराचे खूप जुने संबंध आहेत. प्रसंगाने काही बदल घडवले तरी आमचे संबंध इंटॅक्ट आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देतो. मला ही लढाई वैचारिक लढाई नाही तर मोदी साहेब वर्सेस राहुल साहेब ही लढाई नाही आहे. मला ही लढाई फक्त फलटणपुरतं मर्यादित आहे. इथे धैर्यशील भैया वगैरे नाही, इथे दोन नाईक निंबाळकरच उभे आहेत. आता माझ्या घराने जे कामं केली आहेत त्याचं काहीतरी आम्हाला इथे इन्साफ द्या असं मी तुम्हाला इथे एक विनंती करत आहे. तुम्ही आमचं नेतृत्व तरी घ्या, त्याच्यात कृपा करून त्यांचं नेतृत्व घ्या. 5 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली किती छान कामं झाली आहेत आणि किती काय त्यांनी केलंय आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. त्यामुळे कृपा करून आम्हाला कुठेतरी न्याय द्या. आमच्यावर 5 वर्ष, आमच्या कार्यकर्त्यांवर जो 5 वर्ष ह्या माणसाने अन्याय केला आहे, 5 वर्ष नुसतं खोटं बोललं आहे, 5 वर्ष नुसतं पातळी सोडून बोललं आहे. माझ्या स्वर्गवासिया आजी आणि आजोबांवर त्यांनी जे पहिल्याच दिवशी वक्तव्य केलं त्याच्यावरून त्या माणसाची पातळी मला कळाली. हा माणूस आमच्या घरातला नाही. हा माणूस राजघराण्यात कितीही तरी संबंध दाखवले तरी ह्याचा आणि आमच्या घराण्याचा काडी मात्र संबंध नाही आहे. राजघराण्यात तुम्हाला जन्मायचं असतं, जन्म घ्यायचा असतो, मागच्या जन्मात तुम्हाला काहीतरी पुण्य करावं लागतं. साहेब तुम्ही मागच्या जन्मातही पाप केले, ह्या जन्मातही पाप केले आणि पुढच्या जन्मातही पाप कराल अशीच माझी समज आहे. मी जास्त आता काही बोलत नाही कारण माझा पारा उन्हाळ्यासारखा वाढायला लागला. इथेच मी आपल्या सर्वांची रजा देतो. किती बोलायचं सोडून द्या. पण पवार साहेबांचं ऐकूया. माझ्या वडिलांनी गेले 20-25 वर्ष जे काम केलंय ह्या गृहस्थांनी ते 6 महिने करून दाखवलं. 6 महिने का 8 महिने का काय किती महिने हा माणूस LKPDCचा व्हाईस प्रेसिडेंट होता. तर इतकी या माणसात क्षमता आहे, आपण यालाच पंतप्रधान करून टाकूया. जास्त नवळ घेता मी आपल्या सर्वांना एकच सांगतो, आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होणार. ही बात 4 जूनला सगळ्या देशभरात करणार.